सांगली जिल्ह्यातील एका गावामध्ये राहणारी एक तरुणी होती. ती शालेय शिक्षण त्या ठिकाणी घेत होती आणि तिच्या आई बरोबर त्याच गावामध्ये राहत होती. मग त्या ठिकाणी राहत असताना त्या तरुणीला एक दिवस संध्याकाळच्या 8:30च्या सुमारास त्याच परिसरामध्ये राहणाऱ्या दोन तरुणांनी फोन करून एका ठिकाणी एका परिसरामध्ये भेटायला बोलवलं आणि ती तरुणी त्यांच्यावर विश्वास ठेवून त्या दोघा जणांना भेटायला गेली. जशी त्या दोघांना भेटायला गेली तसं त्या दोघा जणांनी त्या तरुणीला मोटरसायकलवर बसवलं आणि अंधाराचा फायदा घेऊन जवळच असणाऱ्या एका उसाच्या शेतामध्ये नेलं आणि शेतामध्ये नेऊन त्या दोघा जणांनी सुद्धा बारी बारीनं त्या तरुणीसोबत नको ते कृत्य केलं. आता ती तरुणी आरडत होती, ओरडत होती, पण मात्र हे दोघ जण मिळून तिला मारहाण करत होते, शिवीगाळ करत होते आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करत होते. जेव्हा त्यांचं त्या ठिकाणाहून मन भरलं तेव्हा त्यांनी त्या तरुणीचे कपडे काढून घेतले आणि त्याच अवस्थेमध्ये त्या तरुणीला त्या ठिकाणाहून पाठवलं. 1 किलोमीटरचं अंतर ती तरुणी त्या ठिकाणाहून पायी पायी चालत गेली. जाणाऱ्या येणाऱ्या लोकांकडे मदत मागत होती. जेव्हा लोकांनी तिला पाहिलं, कपडे आणून दिले, त्याची माहिती तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये दिली, तेव्हा सांगली जिल्ह्यामध्ये घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूरमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि तारीख आहे 16 डिसेंबर 2025 ची. 16 डिसेंबर 2025 ला रात्री सुमारे 8:30च्या सुमारास या ठिकाणी या परिसरामध्ये राहणाऱ्या एका तरुणीला, जिचं वय 18 वर्षापेक्षा कमी आहे, शाळेतच ते शिक्षण घेत होती, त्या तरुणीला त्याच परिसरामध्ये असणारे जे कुख्यात गुंड दोन तरुण आहेत त्या तरुणांनी भेटायला बोलवलेलं होतं आणि ही तरुणी त्यांना भेटायला गेली होती. आता त्या ठिकाणी त्यांनी तिला मोटरसायकलवर बसवलं, बाजूला असणाऱ्या उसाच्या शेतात नेलं, तिच्यावर दोघा जणांनी सुद्धा जबरदस्ती केली, तिचे कपडे काढून घेतले, त्याच अवस्थेमध्ये तिला त्या ठिकाणाहून पाठवलं आणि एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये त्याच अवस्थेमध्ये ती पोरगी 1 किलोमीटर पायी अंतरावर चालत गेली. लोकांकडे जेव्हा मदत मागितली तेव्हा लोकांनी तिला कपडे दिले. तात्काळ घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला. घटनास्थळी पोलीस आले, पोलिसांनी संपूर्ण प्रकार विचारला तेव्हा हे संपूर्ण प्रकरण बाहेर आलं आणि तिच्या आईला संपूर्ण प्रकरण कळवलं. जेव्हा त्या तरुणीच्या आणि तिच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला, ते जे कुख्यात दोन आरोपी आहेत त्यांच्यावर या अगोदर सुद्धा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावर आता पुन्हा एकदा पोस्को अंतर्गत सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल झाला आहे आणि पोलीस आता या संपूर्ण प्रकरणामध्ये कायदेशीर कारवाई करत आहेत. पण मात्र सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला, मुली, तरुणी यांच्यावर अन्याय अत्याचाराचं प्रमाण कशा पद्धतीनं वाढत चाललेलं आहे हे आपल्याला दररोजच्या या बातम्यांमधून समोर येत आहे. पण मात्र ज्या पद्धतीने हे सगळे प्रकार वाढत चाललेत ते नेमके कशामुळे वाढतायत, का वाढतायत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगण्याचं काम या ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं सुद्धा आवाहन करत असतो. जर तुमच्या आजूबाजूला, तुमच्या परिसरामध्ये जर असं कोणासोबत घडत असेल तर तात्काळ त्याची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यामध्ये द्या, जेणेकरून अशा घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्या कुठंतरी कमी होतील असं आपल्या या ठिकाणी वाटतं.